आजच्या सर्वसाधारण सभेत एक कुत्र्यांच्या संबंधात किंवा त्यांच्यावर नसबंदी करण्यासंदर्भात एक विषय आला. नेमका विषय काय आहे? नमस्कार. आजच्या झालेल्या या जनरल सभेमध्ये कुत्रे, मुकाट गुरं यांच्या बंदोबस्तासाठीचा विषय निघताच आयत्या वेळच्या विषयात परवानगी घेऊन आम्ही एक अशी विचारणा केली की नगर परिषद हद्दीमधल्या शिक्षण मंडळाच्या मतीच्या बाजूला एक नवीन शिक्षण मंडळाच्या इमारतीमध्ये एक नवीन हॉल काम चालू दिसतंय गेले अनेक दिवस. तर त्याची माहिती घेतली असता त्या हॉलमध्ये कुत्रे निर्बीजीकरण जो करणार आहे तर ते करण्यासाठी तो हॉल बनतात असे ते लक्षात आलं आणि त्याची तांत्रिक मान्यता टेक्निकल सँक्शन म्हणतो त्याला TS-साठी 1/7/2026च्या 7/1/2026च्या पत्राने त्याची मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याची परवानगीसाठी पाठवलं होतं. ह्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला असताना बांधकाम विभागाला त्याचा ठेकेदार कोण आहे, नक्की त्या इमारतीमध्ये काय चाललं आहे, तर ह्याची नीटशी कल्पना अजूनही नाही. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी याबाबतीत सांगितले की ह्या विषयाला आपण स्थगिती घेतलेली आहे आणि अध्यक्ष महोदयांच्या ह्या विनंतीला की ह्या सूचनेनुसार तो विषय स्थगित झाला आहे. परंतु ते कुठच्या स्थगितीला त्या पुढच्या पत्राने स्थगिती दिली आहे त्याची माहिती लवकरच आम्हाला दिली जाणार आहे. त्याच्यामुळे हा विषय आजपर्यंत येऊनही आहे त्याला आपण थांबवले. केतन शेट्टे, आपण या संदर्भात निवेदन तयार केलेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार आहेत, नेमकं काय करणार? आम्ही त्या विषयाला नाही गेलो आपण निवेदन करायला. आपण परवाची मिलिंदगिरीच्या विषयासाठी काय तो नेमका विषय? तेच ते ठराविक जे झालेली कामं आहेत ॲडव्हान्स निविदा न करता झालेले कामांना ते मिलिंदगिरी साहेबांनी जे हे घेतलंय ऑब्जेक्शन घेतलंय त्या संदर्भात हे केलं की आमचाही त्याला विरोध आहे म्हणून. मग अशी किती कामं आहेत आणि किती लाखाची? 4 कामं आहेत. 4 कामं. कुठली आहेत ती एक नगर परिषद 3 नंबर शाळेच्या समोरील पटांगणावर प्रभाग क्रमांक 14 मधील 3 नंबर शाळेसमोरील व्यायामशाळा आहे. ते किती लाखाची आहे? ती काय त्याचं काय 50 लाखाची आहे वाटतं ती. अंदाजे. दुसरं आहे ते अरुण आईस्क्रीम येथील रस्त्या शेजारील पेवर ब्लॉकला आहे आणि प्रभाग क्रमांक 5 मधील स्वादान अपार्टमेंट ते काजी अपार्टमेंट दरम्यान अस्तित्वात जीर्ण फुटपाथ नव्याने विकसित करणे. किती लाखाचं काम आहे ते पण अशी ती अजून रक्कम. आणि ही कामं आणि नगर हद्दीतील आठवडा बाजार येथील सार्वजनिक शौचालय समोरील सुशोभीकरण. हे किती लाखाचं आहे सुशोभीकरण अंदाजे? ते पण 46 लाखाच्या आसपास काय, म्हणजे जवळजवळ 2-3 कोटीची ही कामं झालेली आहेत. निविदा न करता झालेली आणि आता निविदा काढतायत आणि त्याला आमचा विरोध आहे. मग ह्याच्या पुढे तुमचं काय राहील? न्यायालयात जाणार आपण पण? कारण साधारण किती 2-3 कोटीची कामं असू शकतात. अंदाजे 2 कोटीची असते. म्हणजे ह्याची निविदाच काढलेली नाही आणि कामं पूर्ण ही प्रशासकांच्या काळात झाली आहेत की साधारण किती महिन्यापूर्वी? वर्षभरापासून. याच्यात राजकीय कोणाचा हात असू शकतो का? असू शकतो ना, कारण ही जेव्हा कामं केली जातात तेव्हा कोणतरी बघायला तिथले संबंधित तुम्ही ह्याच्यासाठी ठोस मागणी करणार का? 100%. आणि म्हणूनच आम्ही गेल्या वेळेला ठराव झाला त्यावेळी सुद्धा म्हटलं होतं आम्ही या सर्व कामाला आमचा विरोध आहे. भले चुकीची संख्या कमी असेल परंतु तो विषय मताला घ्या जेणेकरून उद्या कुठच्याही प्रकारच्या तांत्रिक बाबीत आम्ही कुठे अडकण्यापेक्षा आम्हाला ज्या अपेक्षेने नागरिकांनी आम्हाला बसवले तर त्या ज्या अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याला निश्चितपणे आमचा विरोध राहील आणि नुसता विरोध न करताना ते कशा रीतीने योग्य रीतीने पूर्ण करेल त्याची जबाबदारी आम्ही नक्की घेऊ. आपण किती नेमके नगरसेवक? 3 आहेत ना? कोण कोण? मी अमित विरणकर, केतन शेट्टी आणि फौजिया मुजावर असे आम्ही. मग हा ठराव मताला घेतला का? हो घेतला ना, घेतला. तिथे आम्ही मतदान आज घेतलं, त्यावर मतदानाला घेतले. ती कामाच्या बाबतीत 4 कामाच्या बाबतीत मतदानाला घेतला. त्यावेळेला इतरुत्तला मंजुरी दिली होती. त्याच्यानंतर तो आम्हाला विषय लक्षात आल्यावर आजच्या मिटिंगला आम्ही ते लेटर दिलं की या विषयाला आमचा विरोध आहे. आणि आजच्या सभेत सर्वांनी त्याला स्थगितीसाठी मान्यता दिली. मग स्थगिती केलेली आहे. पण त्या ठेकेदाराचे पैसे दिले गेले आहेत का? नाही. एकही रुपये. ठेकेदार कोण कोण आहेत त्या कामाचे? ते काय माहिती नाही, ते आता आम्हाला पुढच्या मीटिंग मध्ये अधिकारी सांगतील. मग हे कागद तुम्ही घेतले, मागणी केली, पुढच्या मीटिंगला नक्की तुम्ही नागरिकांना सांगू शकता की ही कामं कोणी कोणी घेतली? निश्चितपणे.